नमस्कार मित्रांनो, मी रिया टीचर तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करते। मित्रांनो, आज आहे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमेचा आज सकाळी छानपैकी स्वामींवर अभिषेक करून पुन्हा आपल्याकडे स्वामींची छोटी मूर्ती आहे, ती नेहमी आपण वारंवार पूजेसाठी वापरतो, त्या मूर्तीवर अभिषेक असतो। म्हणजे गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंती ह्या दोन्ही दिवशी आपण स्वामींवरच्या छोट्या मूर्तीवर आपण छान अभिषेक करतो, दूध दह्याने अभिषेक करतो, म्हणजे पंचामृताने अभिषेक करतो। आणि मी पण सुद्धा छान तयार होऊन पटकन आली होती स्वामींच्या दर्शनाला। आज सुट्टी नसल्यामुळे आज वर्किंग डेमध्ये बुधवार आहे, तर आज स्वामींची आपल्याला पूजा करायची आहे आणि वर्किंग डेमध्ये थोडं धावपळ होते। मग सकाळी सकाळी छान दर्शन घेतलं आणि तोपर्यंत मी बाहेर येईपर्यंत मित्रांनो छान मोठी गर्दीची लाईन लागली होती। म्हणजे सकाळी सकाळी लोकंसुद्धा दर्शनासाठी आली होती, कारण बरोबर आहे वर्किंग डे आहे म्हटल्यावर त्यांनाही स्वामींचं आपल्या गुरूंच्या दर्शन घेऊन गुरुपादुकांना प्रत्यक्षात स्पर्श करून त्यांनाही कामावर जायचं आहे। आणि अशा रीतीने मी छानपैकी आज गुरुच्या माझं दर्शन घेतलेलं आहे। तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय विशेष असं करता ते मला पटकन कमेंट्समध्ये टाका। आणि तुम्हाला असे स्वामींच्याबद्दलचे काही छान छान व्हिडिओ हवे असतील, पाहायचे असतील, तर नक्की माझ्या पेजला, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि जेव्हा जेव्हा तुम्ही कसे प्रकारे गुरुपौर्णिमा आणि तुम्ही कोणत्या गुरूंना मानता आणि गुरुपौर्णिमेला आणखीन काय काय करावं, कसे गुरूची पूजा करावी, याची काही माहिती तुमच्याजवळ असेल तर नक्की मला शेअर करा। आणि नक्की मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये हे बघा, हे आमचे नेहमी मठात हे आमच्याकडनं आपल्याकडनं सुंदर अशी रांगोळी काढली जाते बघा मित्रांनो। फुलांच्या आरास, पुन्हा त्याबरोबर रांगोळी, आणि रांगोळीमध्ये आज शंकर महाराजांचं, चिले शंकर महाराजांचं आपल्याला प्रतिरूप पाहायला मिळते। आणि स्वामी त्यांना आशीर्वाद देतात आणि आपल्याकडे गुरूंचे स्पर्श करणारी फुलं आणि गुरूंचे पादुका यांचं सुंदर असं चित्र इथे त्यांनी साकारलं आहे। रांगोळी एकदम सुंदर प्रकारे काढलेली आहे आणि त्यांना जवळजवळ मित्रांनो ही रांगोळी काढायलासुद्धा 7 ते 8 किंवा 10 तास पकडून चाला, की किती त्यांची पण मेहनत आहे। ही खऱ्या अर्थाने एक स्वामींची सेवा आहे। तर तुम्ही स्वामींची सेवा कशी करता, तुम्ही स्वामींची पूजा अर्चा कसे करता, आणि तुम्ही कोणत्या प्रकारे, कशा प्रकारे आणि कधी आणि कुठे कशी करता, हे मला थोडक्यात सांगाल तर बरं होईल। आणि मित्रांनो, आज मी सकाळी आली आणि त्यानंतर माझ्या मैत्रिणीचा फोन आला, वर्षा, ती पण शाळा सुटल्यावर आज दर्शनाला येणार आहे। ती दरवर्षी नेहमीप्रमाणे ह्याही वर्षी तीही आली आणि मग तिने सांगितलं मला पटकन माझी कामं थोडीशी आवरून तिला दर्शन देण्यासाठी जावं लागलं, कारण आपल्या मठात खूप मोठी भली मोठी लाईन लागते मित्रांनो। तर त्याच्यामुळे त्या लाईनीतच 2 तास जातात। मग माझी मैत्रीण असल्यामुळे मला तिच्याबरोबर दर्शन घ्यायला परत यावं लागलं आणि आमचं छान दर्शन झालं। थोडेसे आम्ही व्हिडिओज काढले, स्वामींकडे गाऱ्हाणं घातलं की आम्हाला सद्बुद्धी, चांगलं आरोग्य आणि सगळं सुखकारक आणि आनंददायक सगळ्यांना भरभरून आशीर्वाद द्यावा, अशी स्वामींकडे मागणी केली। आणि आमची मैत्री